नमस्कार. आता सध्या थंडी सुरू आहे, तर त्यासाठी हेल्दी खाणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपण थंडीच्या दिवसात तिळाचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू म्हणजे गूळ जास्त प्रमाणात खातो किंवा खाऊ शकतो. ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. तर मी हे जे लाडू दाखवणार ते लहान मुलांसाठी तर चांगले आहेतच आणि आपल्यासाठी पण चांगले आहेत. तर आपण बघूया त्यासाठीच काय साहित्य लागते. मी हे करणार आहे शेंगदाणा गुळाचं म्हणजे शेंगदाणा लाडू म्हणता येईल. तर शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू. तर हे शेंगदाणे मी भाजून घेतलेत. तर ते मी घेतलेत हा एक बाऊल, 3 बाऊल शेंगदाणे घेतलेत आणि जेवढे तुम्ही शेंगदाणे घेणार आहे तेवढंच तुम्ही गूळ घ्यायचं आहे. तर मग 3 वाटी शेंगदाणे म्हणजे जवळपास ते अर्धा किलोपेक्षा जरासे जास्त, पण पाऊण किलो पण नाही. सो तुम्ही बाऊलनेच मोजून घेतलं तर बरं होईल. 3 बाऊल शेंगदाणे किंवा तुम्हाला जेवढे घ्यायचे आहेत तेवढे आणि सेम तुम्ही गूळ घ्यायचे. मग 3 बाऊल गूळ घेतले आणि मुलं अख्खे बदाम शक्यतो खायला बघत नाहीत आणि बदाम तर खाल्ले पाहिजेत. तर त्यासाठी मी माझ्या मुलीसाठी मी केलेली आयडिया आहे. तर मी हे बदाम किसून घेतलेत, अख्खे सालासकट असलेले बदाम. ते एक 20 ते 25 बदाम मी किसून घेतलेत आणि वेलची पूड आहे आणि तूप लागलं तर आता बघू ते लागतंय का. जर ह्याचं बाइंडिंग व्यवस्थित झालं गूळ आणि शेंगदाण्याचं तर तूप गरज नाही, पण तुम्ही पाहिजे तर 1 चमचाभर तूप टाकू शकता, पण जास्त पण टाकू नका कारण तूप घातलेले लाडू जास्त दिवस टिकणार नाहीत. त्यामुळे तूप घालायची गरज नाही. आता मी पहिला आधी ह्या शेंगदाण्याची सालं थोडीफार काढून घेते, सगळी काढली पाहिजे तसं काही नाही. तर मग मी ह्याची सालं काढून घेते शेंगदाण्याची आणि नंतर मग ते एकत्र मी मिक्सरला लावून घेणार आहे, म्हणजे ते एकजीव छान होतं. ठीक आहे, चलो. आता मी तुम्हाला कमाल आयडिया दाखवणार आहे. आता मी ह्यामध्ये शेंगदाणे टाकलेत आणि शेंगदाण्याची सालं काढणं असं ते हाताने हे करून काढत बसण्याच्या खूप वेळ लागतो. तर काय करायचं, शेंगदाणे एका चांगल्या स्वच्छ धुतलेल्या पिशवीत घ्यायचे आणि ते असे आपटायचे म्हणजे त्याची सालं निघतात. असं एकत्र करायचे आणि खूप फास्ट होतं हे काम आणि हे मी माझ्या सासूबाईंकडनं शिकले. थांबा दाखवते. हे बघा, तुम्ही बघू शकता ही सालं किती अलगद निघाले ते आपटल्यामुळे. तर आता मी थोडंसं क्लीन करून घेते आणि नंतर मग मिक्सरला ते आपल्याला एकत्र वाटायचे गूळ आणि शेंगदाणे. मी आता मिक्सरमधनं गूळ आणि शेंगदाणे आणि बदाम पूड एकत्र वाटून घेतले. असं छान मऊसूत झालं आहे. त्यामध्ये मी 1 चमचाभर तूप टाकलं आहे आणि 1 चमचा वेलची पूड टाकले आणि मी हे 2 लाडू असे वळून घेतलेत. हे छान असे झालेले आहेत गोल. 1 चमचाच तूप टाका, जास्त टाकायची गरज नाही. छान वळले जात आहेत लाडू. तर हे असे मी सगळे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, एकसारख्या साईजचे मध्यम आकाराचे 60 लाडू तयार आहेत.